बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ एक मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे दोघं सुद्धा सहभागी होतील। दरम्यान बारामतीमधील आक्रोश मोर्चाला कसबामधील शिवाजी उद्यानामधून सुरुवात होणार आहे। या मोर्चासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे सहभागी होतील। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। जयदीप, कधीपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे, काय अधिकची माहिती आहे मोर्चाच्या संदर्भात? यामिनी, खरं तर जसं तू म्हणाली की 90 दिवस झाले आज संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। खरं तर निर्घृण प्रकारे त्यांचा खून करण्यात आलेला आणि आज बारामतीमध्ये त्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय आक्रोश मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे आणि याची सुरुवात अवघ्या तासाभरात होईल। आणि या मोर्चासाठी स्वतः वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख जे आहेत ते बारामतीमध्ये आलेले आहेत। सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात होईल आणि त्याची सांगता जी आहे ती बारामती नगर परिषदेसमोर असलेल्या या ठिकाणी त्याचं सभेमध्ये रूपांतर होईल। खरं तर सर्व धर्मीयांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं जे आहे ते आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आले। याची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये याची सुरुवात होईल। खरं तर मराठा क्रांती मोर्चाच्या 3 प्रमुख मागण्या आहेत आणि या त्या मागण्यांचं पत्र जे आहे ते आज दिलं जाणार आहे। त्यातली पहिली मागणी आहे की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालवावा। दुसरी मागणी अशी आहे की जे आरोपी ज्यांना अटक केलेले आहेत त्यांना जे आहे ते तिथल्या तुरुंगातून बाहेरच्या तुरुंगामध्ये ठेवावं। ज्या ठिकाणी अनेक जे आहेत ते आरोप केले जातात की अनेक दावे देखील केले जातात, जे आरोपी आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, ती VIP ट्रीटमेंट मिळू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाची दुसरी मागणी आहे की त्यांना बीडमधून बाहेरच्या कुठल्याही तुरुंगात ठेवावं। आणि तिसरी मागणी जी आहे ती धनंजय मुंडे यांना जो आहे तो सहआरोपी करावा। अशी ज्या आहेत त्या 3 मागण्या आहेत। सकाळी 9:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख बारामतीतील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जातील, त्याचं अभिवादन करतील। त्या ठिकाणी जो आहे तो मोर्चा अवघा 1 ते 1.5 किलोमीटर मोर्चा असेल। त्याच्यानंतर सभेमध्ये जो आहे तो रूपांतर होणार आहे आणि यामध्ये नेमकं काय बोललं जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बारामतीमध्ये मोर्चा आहे। जयदीप, काही वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होईल। वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।